नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना, रुचीने रांगोळी काढलेली आहे बघा. अशी रांगोळी काढलेली रुचीच्या हाताने. आणि मी ना पेठा खातोय. माझा भासा आग्रा वगैरे गेला होता, ओंकारेश्वर, खाटूश्याम. तर तिथून त्याने पेठा आणलेला आहे. मला भरपूर आवडतो, पण पूर्ण साखरच राहते याच्यामध्ये जवळपास. चवीला पण बाहेर राहतो. त्या दिवशी पाऊस आला होता ना, त्या दिवशी अजून एक नुकसान झालं होतं. हा आंबा आहे पा, या आंब्याची फांदी ही तुटलेली आहे आणि खाली पडलेली आहे बा. तर आता ही मी तोडून देतोय. वेळ आणलेला आहे, यांनी तोडतो आणि ती बकरीला टाकल. मग केशव तोडून घेतो. चालला होता तो बकरीला टाकायला घेऊन. थोडं सबको थोडा थोडा क्या. इथे ना केशव आता ती जी फांदी आहे ती अजून छोटी छोटी तोडून घेतोय, जेणेकरून आहे ना तो बकऱ्यांना पाला व्यवस्थित टाकू शकतो. सर्व बकऱ्यांना टाकता येईल आणि जे लाकूड मेन उरतं आहे ते सरपानामध्ये टाकून देईल तो. म्हणून त्यांनी हे बारीक बारीक तुकडे केलेले. देख खारी अच्छे. On the corner where the shadows creep, whispers of the city's secrets they keep. Underneath the street lamp steady burn, life's a game of dice, wait. तर काल झालं काय होतं ना, की आम्ही सर्वजण लग्नाला वगैरे होतो. घरी कोणी जास्त जण नव्हतो, केशवच होता. तर त्या दिवशी ना आमच्या शेतामधून आहे ना कोले आले होते. आता बागामध्ये पण बऱ्यापैकी गवत आहे, त्याच्यामुळे दिसत नाही. कोल्याची हाईट पण जास्त नसती. तर त्यांनी ना एक कोंबडी धरून नेलेली कोल्यानी. त्याच्यामुळं केशवनी त्यांनी काय केलं ना, अजून एक कोंबडी उरली होती, तर ती कोंबडी काल त्यांनी खाल्लेली आहे, म्हणजे कापून खाल्लेली आहे. आणि आता हाच एक कोंबडा राहिलेला आहे जो की चरतोय. आणि याला पण ते लवकरच हे करून टाकणार आहे, म्हणजे खाऊन टाकणार आहे. आणि त्यांच्याकडं कोंबड्या ह्या घरीच असतात आणि घरीच पाळलेल्या असतात आणि तेच खातात. ते शक्यतो बॉयलर वगैरे चिकन खात नाही, ह्याच कोंबड्या खातात. त्यांच्या गावी असताना, आता गावी म्हणण्यापेक्षा ते ना जवळपास थोडेसे जंगलातच राहतात. कारण ट्राईब येते मध्य प्रदेश महाराष्ट्र बॉर्डरवरचे. आणि कडकनाथ पण कोंबड्या बऱ्यापैकी भेटतात. मी पण गेलेलो आहे त्यांच्याकडे. 2 दिवस मुक्कामाला होतो मी जवळपास. तर खतरनाक, मला नवल वाटतं त्यांचं की कसे राहतात ते. कारण भरपूरसे असे पण लोक होते तिथं काचे डोंगरावर असताना, तर एक एक वर्ष डोंगराच्या खाली पण येत नाही. म्हणजे बाहेरचा कोणासोबत कॉन्टॅक्ट नसतो त्यांचा. जे डोंगरावरती 3-4 घरं असतील त्याच लोकांसोबत कॉन्टॅक्ट असतो. त्यांच्या बकऱ्या पण वेगळ्या असत्या, हाईट पण कमी असते बकऱ्यांची. गायांची पण हाईट कमी असती. आणि जंगली जे जनावरं असतात त्यांची पण सवय असती, जसं की बिबट्या किंवा तडस वगैरे हे त्यांच्याकडं बऱ्यापैकी प्रमाणात असतात. तर बिकट परिस्थिती आहे. आणि मी उद्या पुण्याला जाणार आहे आणि 5 दिवसानंतर येईल साधारणतः. तोपर्यंत कदाचित हा कोंबडा नसेल पण इथं, म्हणून मी हे व्हिडिओमध्ये क्लिप ॲड केलेली आहे. तर आता इथं काय झालेलं आहे ना, दुर्गादास कामाला गेलेला आहे आणि केशव एकटाच आहे, कारण त्याची आई पण घरी गेलेली आहे, आई आणि भाऊ. आणि त्याच्यामुळं इथं आहे ना तो थोडा रडतोय, त्याला ध्यान येतं आहे, त्याच्यामुळं रडतोय तो. कारण आम्ही पण घरी जास्त जण नाही आहे. ध्रुवंते पण नाही, ध्रुवंते मामाच्या घरी आहे. आज येतील कदाचित ते, त्याच्यामुळं त्याला बरं वाटेल थोडं. गंगापूरला चाललेलो आहे मी आणि रुचीला कटिंग करायची, बरोबर. असे केस आहे रुचीचे. हां, पुढं नाही करायची रिकामे. नाही नाही. चला, आम्ही गंगापूरला गेलो होतो आणि गंगापूरवरतून आलो. रुचीनी कटिंग पण केली. मी दाखवतो थोड्या वेळाने कशी कटिंग केलेली ते. ध्रुवंते आलेले मामाच्या घरून आणि सायकल खेळायचं काम चालू आहे. असं तो रोज येत आहे, पण अजून पाऊस काय आलेला नाही आहे. पण माझ्या भावानी ना काखऱ्या पाडायचं काम चालू केलेलं आहे. सुमित सो ह्या साईडला आहे. मी नाही गेलो तिकडं, उसाच्या तिकडून आहे. पण तो
काखऱ्या पाडतोय, कापसाला काखऱ्या पाडतोय. पाऊस काय माहीत कधी येतो, पण चालू आहे सध्या. असं वातावरण आहे सध्या गावाकडे आहे ना. सर्व लोक टेन्शनमध्ये आलेले आहे, कारण पाऊस काय अजून पडत नाही आहे. शेतीचे कामं चालू आहे, खर्च पण चालू आहे. आणि आम्ही पण त्याच हिशोबाने म्हणजे काखऱ्या पाडतोय, म्हणजे कपाशी लावण्यासाठी सऱ्या पाडून घेतोय, जेणेकरून पाऊस पडल्यानंतर त्या सऱ्यावरती लाईनमध्ये कापूस लावता येईल. सर्व आशेवरच चालू आहे. पावसावर भरपूर काही डिपेंड असतं. फक्त आपण म्हणूनच नाही, भरपूर सारे प्राणी पण असतात, त्यांचं पण पावसावर भरपूर अवलंबून असतं. रुचीने अशी हेअरस्टाईल केलेली आहे. तर ध्रुव आणि तीर्थ मामाच्या गावावरून आलेले. मामाचं लग्न होतं त्यांच्या, ते झालेले, ते आलेले. आणि तो व्लॉग आहे ना मी टाकला नाही. त्या दिवशी काय झालं होतं ना, म्हणजे लग्नाचा व्लॉग वगैरे टाकला नव्हता मी. शूट केलेला आहे मी तो, माझ्याकडे अजून पण आहे तो व्लॉग तसाच आहे. पण तो फक्त 4च मिनटाचा आहे त्या दिवसाचा पूर्ण. त्याच्यामुळं मी तो काही पोस्ट केला नाही. आणि दुसरा नेक्स्ट डेचा घेतला होता, म्हणजे कालचा व्लॉग जो होता संभाजीनगरला जाण्याचा, तो घेतला होता लगेच मी. कारण तो फक्त लग्नाचा फक्त 4 मिनटाचा होता. आणि श्री आजारी असल्यामुळं माझं काही त्या दिवशी ध्यान लागत नव्हतं. तर असं आहे. आणि आता केशव पण खेळतोय ध्रुव आणि तीर्थ आल्यानंतर. तो पण दिवसभर नाराजच होता. त्याला घरच्यांचं ध्यान येत होतं. त्याचे वडीलच एकटे आणि ते पण कामाला गेलेले होते. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.